नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये आज कौन्सिलची सभा होती. त्या कौन्सिलच्या सभेमध्ये काही मुद्दे घेण्यात आले होते. पहिला मुद्दा होता तो अभिनंदन करण्यावर कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास गेला. अभिनंदन करावं, अभिनंदन करण्याला विरोध नाही आहे. काही खेळाडूंचं अभिनंदन केलं, काही नगरसेवकांचा वाढदिवस होता त्यांचं अभिनंदन केलं, ठीक आहे. पण काही नेत्यांचं, खासदारांचं, आमदारांचं देखील अभिनंदन करण्यासाठी खूप वेळ घेतला. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये काही वादावादी झाली. जर तुम्हाला अभिनंदनच करून घ्यायचं असेल तर कामं अशी करा की जनता अभिनंदन करेल. नेत्यांना अभिनंदन करायची गरज भासणार नाही. इचलकरंजी धूळमुक्त करा, अभिनंदन करतील इचलकरंजीकर. इचलकरंजीला पाणी द्या, इचलकरंजीकर तुम्हाला अभिनंदन करतील. इचलकरंजी कचरामुक्त करा, अभिनंदन करतील. इचलकरंजीमध्ये चांगल्या सुविधा पुरवा, अभिनंदन करतील. इचलकरंजीमध्ये चांगलं शिक्षण द्या, अभिनंदन करतील. अभिनंदन जर करायचं असेल तर काहीतरी युनिक काम करावं लागतं आणि इचलकरंजीमध्ये आजपर्यंत असं काही युनिक काम झालेलं नाही आहे असं दिसतं. बेसिक गोष्टी जर सोडल्या, इचलकरंजीमध्ये काय IT पार्क आणला का, इचलकरंजीला मेडिकलचं हब बनवलं का, असं जगामधलं युनिक काम काय झालं इचलकरंजीमध्ये जेणेकरून त्यांचं अभिनंदन करता येईल. अभिनंदन करण्यासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर इचलकरंजी ही भ्रष्टाचारमुक्त झाली पाहिजे. इचलकरंजीकरांना सुविधा पुरवल्या पाहिजेत. नक्कीच इचलकरंजीकर तुम्हाला डोक्यावर घेतील आणि अभिनंदन करतील. अभिनंदनावर एवढा वेळ घालवण्यात काय अर्थ नव्हता. कारण हे जे कौन्सिल आहे, हे कौन्सिल सभागृह जे बांधलेलं आहे ते गोरगरिबांच्या विचारांचं, गोरगरिबांच्यावर अन्याय होतो त्याच्यावर कुठेतरी न्याय मागण्यासाठी, त्यांचा आवाज उठवण्यासाठी बांधलेला आहे. जो माझा बांधावर काम करणारा शेतकरी आहे, जो रक्ताचं पाणी करून दिवसनरात्र जे शेतीत काम करतो, त्याच्यासाठी इथं आवाज उठला पाहिजे. जे रात्रंदिवस मागावर काम करतात, ज्यांचे कपडे घामाने भिजतात, अशी लोक आहेत, त्यांचा आवाज उठला पाहिजे. इंडस्ट्रीज जी आहेत, काही बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांचा आवाज इथं उठला पाहिजे. दलितांचा आवाज उठला पाहिजे, गोरगरिबांचा आवाज उठला पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचा आवाज ह्या कौन्सिलमध्ये उठला पाहिजे. तो उठत्याला कुठेतरी दिसत नाही आहे. राहिला विषय दुसरा शिक्षणाचा. इचलकरंजीमधल्या काही नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या काही पाडण्यात आलेल्या आहेत व त्यांची पटसंख्या देखील कमी होत आहे. ह्याला नेमकं कारणीभूत कोण आहेत ह्याचा देखील विचार करायला पाहिजे. काही आमदारांच्या, खासदारांच्या, नेत्यांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत. ही लोक इच्छाशक्ती दाखवतील का महानगरपालिकांच्या शाळा मोठ्या करण्यासाठी, तिथं सुविधा पुरवण्यासाठी? ह्याचा देखील नागरिकांनी विचार करावा लागेल. काही श्रद्धा अकॅडमीसारख्या अकॅडमीज आहेत इचलकरंजीमध्ये, KCP सारख्या अकॅडमीज आहेत. जर अकॅडमी चालवायचं यांचं टायमिंग बघितलं आपण, 11 ते 5 हे टायमिंग असतं. ह्या टायमिंगमध्ये मुलं नेमकंही एंगेज होऊ कशी शकतात? कारण त्यांचं ॲडमिशन नेमकं कोणत्या शाळेत आहे, ते शिकतात कुठं, ह्याचा देखील प्रश्न ह्या कौन्सिलमध्ये विचारला नाही आणि तो विचारायला पाहिजे होता. पालिकेच्या शाळा टिकवायच्या असतील आणि मुलांना शिकवायचं असेल तर ह्या गोष्टी नक्कीच करायला पाहिजे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि जो दूध पितो तो नक्कीच गुरगुरतो. आणि हे दूध मिळण्याचं, गरिबांना दूध मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, JDPच्या शाळा आहेत. त्या शाळांच्यामधून असे बाळ कडू आणि दूध दिलं जातं जेणेकरून हे देश घडवणारे जे लोक आहेत ते तिथनं घडू शकतात. हा पण मुद्दा आहे. नुसता वरवरच्या चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत. त्याच्या डीपमध्ये गेलं पाहिजे, रूट कॉज शोधला पाहिजे. तेव्हा कुठंतरी ह्या चर्चेला एक चांगलं यश मिळेल आणि ती चर्चा एका ॲक्शन रूपमध्ये कुठंतरी बदलेल आणि आपल्याला बदलाव हा दिसायला चालू होईल. हे इचलकरंजीकरांनी ह्याचा विचार केला पाहिजे आणि नेत्यांनी देखील याचा विचार केला पाहिजे. जर नगरपालिकेच्या शाळा का बंद पडल्या, काही खाजगी शाळा चालवण्यासाठी पाडण्यात आल्या का बंद पडल्या, ह्याचा देखील विचार करावा लागेल. शिक्षण पद्धतीवर विचार करावा लागेल. आपण येत्याला पिढीला नेमकं कोणतं शिक्षण देतो आहे, कशा पद्धतीचं शिक्षण देतो आहे, गुलामगिरीचं शिक्षण देतो का आपण, काय ह्या इंडस्ट्रीवाल्यांना फक्त आपण कामगार पुरवणारे शिक्षण देतो, हे देखील विचार करावा लागेल. एक उद्योजक जर घडवायचा असेल, या देशामध्ये सायंटिस्ट जर घडवायचं असतील, नवीन नवीन शोध जर देशात लावायचे असतील तर त्या पद्धतीनं सिलॅबस डेव्हलप केला पाहिजे आणि तशा पद्धतीची शिक्षण प्रणाली या देशामध्ये राबवली पाहिजे. गोरगरिबांची मुलं जी आहेत त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहेच, पण मोठ्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. आणि या सरकार हे पालक आहे आणि पालकानं पाल्याला
हे चांगलं संगोपन केलं पाहिजे. त्यांना शिक्षणाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा ह्या येत्या काळामध्ये पुरवल्या पाहिजेत. ही सर्व नागरिकांच्या चर्चा चालू आहे. इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.